नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. बऱ्याच दिवसात आपण बोलतोय, विशेषतः राजकारणावर बोलतोय. थोडक्यात बोलतोय, जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि उद्या 12 तारीख आहे. 12 तारखेला जिल्हा परिषद निवडणूक पार पडणार आहे. म्हणजे निवडणूक इन द सेन्स अध्यक्ष जिल्हा परिषद कोण होणार, उपाध्यक्ष कोण होणार, सभापती कोण होणार. आपण मागच्या वेळी म्हटलं होतं, म्हणजे अशी सिच्युएशन, अशा बातम्या सगळ्या आहेत की जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आणि शिंदे गटाला स्वतंत्र ठेवणार. परंतु आपण देखील त्याच्यावर विश्लेषण करताना असं मागच्या वेळी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मला असं वाटतं की तीनही पक्ष महायुती म्हणून एकत्र बसतील आणि सत्ता उपभोगतील. आता बघूया, अशा काही बातम्या आलेल्या आहेत, तोडगा निघालेला आहे. भाजपचा उपाध्यक्ष होईल, भाजपचा भाजपचा अध्यक्ष होईल आणि बाकी नंतरच्या काळात 1-1.25 वर्षांनी शिवसेना शिंदे गटाला मिळेल, मग राष्ट्रवादी, अशा सगळ्या तिघं वाटून घेतील, असं होऊ शकतं. ठीक आहे, ते उद्या कळेलच काय होतं जिल्हा परिषदमध्ये. पण आपण बोलतोय खालापूर तालुका आणि कर्जत तालुका. तर कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या सौभाग्यवती नमिताताई सुधाकर घारे ह्या ह्या कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी निवडून आलेल्या आहेत. त्या विराजमान झालेल्या आहेत. आज तटकरे साहेब कर्जतला होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तो चार्ज म्हणतो आपण, तो चार्ज त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. नमिताताई, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्यानंतर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्या सभापतीपदी विराजमान झालेल्या आहेत आणि उपसभापती चित्राताई जगदीश ठाकरे या ठाकरे गटाच्या उमेदवार निवडून आल्या होत्या. त्या पंचायत समिती कर्जत उपसभापती विराजमान झालेल्या आहेत. या दोन्ही भगिनींच्या मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आता आपण खालापूरकडे येऊया. खालापूर पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट यांची सत्ता बसलेली आहे. कृष्णा पारंगे हे भारतीय जनता पार्टीचे सभापतीपदी विराजमान झालेले आहेत. त्यांच्या गळ्यात ती माळ पडलेली आहे. आणि शिवसेनेचा ढाण्यावाग, शिवसेनेचा डॅशिंग नेता भाई शिंदे हे निवडून आले होते. ते पंचायत समिती खालापूर उपसभापती झालेले आहेत. भाईंनी जिल्हा परिषदमध्ये देखील कामकाज केलेलं आहे. जिल्हा परिषदचे ते उपाध्यक्ष होते आणि आता ते पंचायत समितीचे उपसभापती झालेले आहेत. भाईंकडून चांगल्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या आपण अपेक्षा नक्कीच केलेल्या आहेत. तर कृष्णा पारंगे हे सभापती खालापूरचे झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच माझ्या माहितीनुसार सभापती बसलेला आहे. आणि भाई शिंदे यांच्या रूपाने शिवसेना शिंदे गटाला खालापूर तालुक्यामध्ये उपसभापतीपद मिळालेलं आहे. तर तिकडे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे गट हे एकत्र लढले होते परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आणि शिवसेना शिंदे गटाला त्यांनी क्लीन स्वीप दिलं होतं, धोबी पछाड दिला होता आणि मोठं यश सुधाकर शेठ घारे, नितीन सावंत यांच्या माध्यमातून त्यांना मिळालं होतं. आणि सुधाकर शेठ घारे यांच्या सौभाग्यवती नमिताताई सुधाकर घारे ह्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती झालेल्या आहेत. उपसभापतीपदी कर्जत चित्राताई जगदीश ठाकरे ह्या झालेल्या आहेत. ह्या सर्व सभापती, उपसभापती कर्जत खालापूर यांचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन, स्वागत. सगळ्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाची जी काही आश्वासनं दिली ती सगळी पाळतील अशा अपेक्षा करूया आणि चांगली कामं यांच्या हातून घडावीत ही देखील आपण प्रार्थना करूया. अशा प्रकारच्या आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. याच्यावर भाष्य आपण विश्लेषण आगामी काळात नक्कीच करू. परंतु उद्या जिल्हा परिषदमध्ये निवडणूक पार पडते. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर विशेष समित्या सभापती. नेमकं जिल्हा परिषदमध्ये काय होते अलिबागमध्ये याचं आपलं लक्ष आहे. काय होते बघूया. भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तो होतोय की शिंदे गटाचा होतोय की राष्ट्रवादीचा होतोय का भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढते, शिंदे गटाला बाहेर ठेवते का तिघेही शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी एकत्र महायुती सत्ता उपभोगतात, हे सगळं उद्या कळेल. परंतु ती महायुती म्हणून सत्तेत बसतील अशा बातम्या सगळ्या आलेल्या आहेत. बघूया काय होते उद्या. काय होते उद्या नक्की कळेल, तुमच्या समोर सगळं येईल. अशी सगळी जिल्ह्याची आणि तालुक्याची परिस्थिती आहे. थांबूया, तोपर्यंत थांबूया, काय होतं बघूया.